12च्या वर्गामध्ये आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचा अभ्यास करीत आहोत. आतापर्यंत आपण ट्रॅडिशनल क्रॉप या पहिल्या चॅप्टरमध्ये विविध पिकांचा अभ्यास चालू केलेला आहे. तर प्रथम आपण व्हीट, पॅडी, ग्राउंडनट या पिकांचं डिटेल कल्टिवेशन बघितलेलं आहे. तर आज आपण बघणार आहे सोयाबीन या पिकाचं डिटेल कल्टिवेशन. ट्रॅडिशनल क्रॉप सोयाबीन या पिकाचा आज आपण अभ्यास बघणार आहे. बोटॅनिकल नेम, शास्त्रीय नाव ग्लायसिन मॅक्स. ग्लायसिन हे जीनस आहे, मॅक्स हे स्पेसिस आहे. आपण बोटॅनिकल नेम या पद्धतीनं लिहायचं. जे जीनस आहे त्याचं इनिशियल लेटर कॅपिटल आणि स्पेसिस आहे त्याचं इनिशियल लेटर काय करायचं आहे, स्मॉलमध्ये लिहायचं आहे आणि त्याच्या खाली रेश मारायचे आहे जर आपण नोटबुकमध्ये लिहित असताना. त्यानंतर फॅमिली आहे लेग्युमिनासी, त्याची फॅमिली लेग्युमिनासी आहे. ओरिजिन आशिया, दॅट इज इन चायना हे त्याचं मूळ स्थान आहे. आता आपण सोयाबीनचे युजेस बघणार आहे. सोयाबीनचा वापर कोणकोणत्या कारणासाठी केला जातो. तर सोयाबीन इज अन ऑइल सीड ॲज वेल ॲज पल्स क्रॉप. सोयाबीन हे काय आहे, तेलबिया पण आहे आणि डाळवर्गीय पीक म्हणून पण त्याचा समावेश केला आहे. दुसरा पॉईंट, ॲव्हरेज ऑइल कंटेंट इज 20%. आपण काय म्हटलं, सोयाबीन इज ऑइल सीड क्रॉप म्हणून त्यामध्ये ऑइल कंटेंट किती आहे, 20%. इट इज अ रिच इन प्रोटीन कंटेंट 41%. 41% त्यामध्ये काय आहे, प्रोटीन आहे आणि सगळ्यात जास्त प्रोटीन आपल्याला सोयाबीनमध्ये बघायला मिळतं. ऑइल इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ सोप, कॉस्मॅटिक्स, पेंट, प्लॅस्टिक अँड कॅन्डल्स. त्या ऑइलचा उपयोग सोप साबण तयार करण्यासाठी, कॉस्मॅटिक सौंदर्य प्रसाधनं तयार करण्यासाठी, पेंट तयार करण्यासाठी, प्लॅस्टिक तयार करण्यासाठी, कॅन्डल्स मेणबत्ती तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. इट इज यूज्ड इन द फॉर्म ऑफ ग्रीन बीन्स. याच्या हिरव्या शेंगा खाण्यासाठी उपयोगात आणल्या जातात. कुकिंग ऑइल अँड सोया मिल्क, याच्यापासून तेल तयार केलं जातं आणि सोया मिल्क दूध तयार केलं जातं. इट इज यूज्ड ॲज ॲनिमल फीड, हे जनावरांना खाऊ घातलं जातं. इट इज अ लेग्युमिनस क्रॉप. इट हेल्प्स टू फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. हे लेग्युमिनस क्रॉप आहे ज्याच्या मुळावरती काय आहेत, गाठी आहेत. त्यामुळे ते हवेतील नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात, नायट्रोजनची लेवल जमिनीमध्ये वाढवतात. आता या पिकासाठी सॉईल कोणत्या प्रकारची पाहिजे बघा. सॉईल म्हणजे जमीन. इट इज ग्रोन ऑन लाईट टू सँडी लोम सॉईल. सॉईल शुड बी फर्टाईल, वेल ड्रेन्ड. इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. तर आपण इट इज ग्रोन ऑन लाईट टू सँडी लोम, हलकी वाळूसर जमीन या पिकासाठी लागते. इट शुड बी फर्टाईल, ती जमीन कशी असावी, सुपीक असावी आणि वेल ड्रेन म्हणजे चांगली निचरा होणारी असावी. इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, त्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी असावी, चांगली असावी. द रेनफेड क्रॉप इन महाराष्ट्र इज ग्रोन ऑन हेवी सॉईल. रेनफेड म्हणजे पावसावरती अवलंबून असणारा जर सोयाबीन आपण महाराष्ट्रामध्ये घेतो त्यावेळी तो कोणत्या सॉईलमध्ये घेतला जातो, हेवी सॉईल, भारी जमिनीमध्ये घेतला जातो. द ऑप्टिमम pH रेंज इज 6 to 6.5. pH रेंज किती असावी, 6 ते 6.5. इट इज सेन्सिटिव्ह टू वॉटरलॉग कंडिशन. हे पीक कशाला सेन्सिटिव्ह आहे, वॉटरलॉग कंडिशन म्हणजे पाणी साठून राहतं त्यावेळेला ते पीक व्यवस्थित येत नाही. अशा जमिनीमध्ये ते पीक व्यवस्थित येणार नाही. त्यानंतर आज पुढचा पॉईंट बघूया, क्लायमेट. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. ट्रॉपिकल क्रॉप म्हणजे आत्तापर्यंत आपण पाठीमागची जी पिकं बघितली त्यामध्ये व्हीट आहे. व्हीट कोणत्या प्रकारामध्ये येतं, टेम्परेट. पॅडी कोणत्या प्रकारामध्ये येतं, ट्रॉपिकल. ग्राउंडनट कोणत्यामध्ये येतं, ट्रॉपिकल. आणि सोयाबीन आता आपण बघतोय ते कोणत्या प्रकारामध्ये येते, ट्रॉपिकल क्रॉप म्हणजे उष्णकटिबंधामध्ये येणारं पीक आहे. इट रिक्वायर्स ड्राय अँड क्लिअर वेदर. ड्राय कोरडं वातावरण या पिकासाठी आवश्यक आहे. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज, या पिकासाठी ॲव्हरेज टेम्परेचर रेंज पाहिजे 20 ते 35 डिग्री सेल्सिअस आणि ॲव्हरेज रेनफॉल किती पाहिजे, 600 ते 1000 मिलीमीटर. हा वार्षिक पर्जन्यमान त्या भागामध्ये करायला पाहिजे.
प्रिपरेटरी टिलेज, आपण त्याला पूर्व मशागत म्हणतो किंवा प्री टिलेजसुद्धा म्हणतो. आपल्याला आता सोयाबीनची लागवड करायची आहे, तर अगोदर जमिनीची पूर्व मशागत काय करायला पाहिजे? तर बघा, गिव्ह वन प्लॉविंग, म्हणजे एक खोलवर नांगरणी करायला पाहिजे. लोखंडी नांगरानं करा किंवा लाकडी नांगरानं करा. क्रश द क्लाउड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॅरो. त्यानंतर आपण कुळवाच्या साहाय्यानं जे ढेकळं आहेत ते ढेकळं फोडून घेतो, हॅरोईंग ऑपरेशन करतो. त्यानंतर गिव्ह 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोईंग, 2 ते 3 वेळा कुळवणी करतो. कलेक्ट स्टबल्स अँड बर्न, त्या पिकामधलं राहिलेले अवशेष पिकाचे आपण गोळा करतो, मल्चिंग म्हणून वापरतो किंवा ते जाळून टाकतो. सोईंग सीझन अँड टाईम, हे पीक कधी घ्यायला पाहिजे? तर त्याचा टाईम बघा, खरीप म्हणजे पावसाळ्यात, म्हणजे जून टू जुलै महिन्यामध्ये. आणि रब्बी पीक, रब्बीमध्ये ते कधी घ्यायला पाहिजे? ऑक्टोबर टू नोव्हेंबर या महिन्यामध्ये. सोईंग मेथड, या पिकासाठी पेरणीची पद्धत बघा कोणकोणती वापरली जाते. पहिली आहे ड्रिलिंग, दुसरी आहे डिबलिंग. ड्रिलिंग म्हणजे काय? पेरणी यंत्राच्या साहाय्याने आपण पेरणी करतो, दुपण तिपणचा वापर करून पेरणी करतो. यामध्ये काय असतं की रो टू रो डिस्टन्स मेंटेन राहतं. त्यानंतर डिबलिंग मेथडमध्ये आपण हाताच्या साहाय्यानं आपण त्याला काय म्हणतो, टोकन करतो, त्या बिया जमिनीवरती टोकतो. यामध्ये रो टू रो डिस्टन्स आणि प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स काय राहतं? मेंटेन राहतं. त्यानंतर सीड रेट म्हणजे बियाणं सोयाबीनला किती लागणार आहेत हेक्टरी? तर ॲव्हरेज सीड रेट आहे 65 ते 75 kg पर हेक्टर. किती लागतं? 65 ते 75 kg पर हेक्टर. त्यानंतर सीड ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया. आता सोयाबीनची पेरणी करायची आहे, तर त्यावरती कोणती बीज प्रक्रिया केली पाहिजे? का तर त्यावरती रोग, किडी येऊ नयेत म्हणून. सोयाबीन सीड आर ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर फॉर इन्क्रीजिंग नायट्रोजन फिक्सेशन. रायझोबियम कल्चर म्हणजे किती प्रमाणात रायझोबियम कल्चर वापरायचं आहे? तर 250 ग्रॅम पर 10 kg ऑफ सीड. 250 ग्रॅम पर 10 kg ऑफ सीड. 10 किलोच्या पाठीमागं 250 ग्रॅम रायझोबियम कल्चर आपल्याला वापरायचं आहे. कशासाठी? तर नायट्रोजन फिक्सेशन. हवेतील नायट्रोजन मोठ्या प्रमाणात ते स्थिर करतात आणि नायट्रोजनचं प्रमाण जमिनीमध्ये वाढवतात. त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट आहे, सीड आर ऑल्सो ट्रीटेड विथ ऑर्गॅनोमर्कल कंपाऊंड, दॅट इज थायरम, ॲट द रेट ऑफ 3 ग्रॅम पर kg ऑफ सीड. थायरम 1 किलोला 3 ग्रॅम थायरम जर वापरलं आपण, तर फंगल डिसीज येत नाहीत, त्यामध्ये फंगल डिसीज येत नाहीत. इंटरक्रॉपिंग, या पिकाचं सोयाबीन हे कोणत्या पिकाबरोबर इंटरक्रॉप केलं जातं? सोयाबीन इज ग्रोन ॲज इंटरक्रॉप विथ जवार, मेज अँड बाजरा अँड ग्राउंडनट. म्हणजे जवार, मेज, बाजरा आणि ग्राउंडनट या पिकावर ते इंटरक्रॉप केलं जातं, या पिकाबरोबर ते घेतलं जातं. त्यानंतर क्रॉप रोटेशन, पिकांची फेरपालट, म्हणजे एक पीक काढल्यानंतर दुसरं पीक कोणतं घेतलं पाहिजे? सोयाबीन इज रोटेड विथ व्हीट, टोबॅको अँड पोटॅटो. व्हीट, टोबॅको अँड पोटॅटो नंतर हे सोयाबीन आपण घेऊ शकतो. मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर, शेणखत आणि रासायनिक खत कधी द्यायला पाहिजेत? तर बघा, मॅन्युअर्स 15 cartloads FYM per hectare is added at the time of last harrowing. 15 cartloads FYM. 15 cartloads म्हणजे काय? कार्टलोड्स म्हणजे बैलगाड्या. 15 बैलगाड्या शेणखत एका हेक्टरला आपण टाकलं पाहिजे. कधी? तर लास्ट हॅरोईंग, जमिनीची पूर्व मशागत करताना. फर्टिलायझर, या पिकासाठी रासायनिक खते किती द्यायला पाहिजेत? बघा, 25 kg नायट्रोजन, 50 kg फॉस्फरस आणि 40 kg पोटॅश पर हेक्टर. पण इथं नायट्रोजनचा डोस कमी आहे. का कमी आहे नायट्रोजनचा डोस? तर हे लेग्युमिनस क्रॉप आहे आणि यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्याची कॅपॅसिटी आहे आणि त्या पिकाला त्यामुळे नायट्रोजनचा डोस कसा आहे? कमी लागतो. आणि पोटॅश 40 kg पर हेक्टर सांगितलेलं आहे. डिपेंडिंग अपॉन सॉईल रिपोर्ट, जमिनीमध्ये जर पोटॅश जास्त असेल तर ते टाकण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर इरिगेशन, सोयाबीन इज ग्रोन ॲज रेनफेड क्रॉप. सोयाबीन हे कोणत्या प्रकारामध्ये येतं? रेनफेड क्रॉप. रेनफेड म्हणजे पावसावरती अवलंबून असणारं पीक आहे. वॉटर रिक्वायरमेंट किती लागते सोयाबीनला? तर 450 ते 750 मिलीमीटर. टोटल पर्जन्यमान
या पिकाला पाणी किती लागतं? 450 ते 750 मिलीमीटर एवढं पाणी या पिकाला वाढीसाठी आवश्यक आहे. 2 to 3 इरिगेशन आर गिवन. जर पाऊस नाही पडला, पावसामध्ये गॅप असेल, आफ्टर इन अ लॉंग ड्राय स्पेल गिव्ह 1 to 2 प्रोटेक्टिव्ह इरिगेशन. जर पाऊस नाही पडला तर प्रोटेक्टिव्ह इरिगेशन फ्लॉवरिंग स्टेजला एक द्या आणि दुसरं ग्रेन फिलिंग स्टेजला. आता या पिकाचं हार्वेस्टिंग म्हणजे काय? काढणी. तर बघा, सोयाबीन मॅच्युअर इन 90 to 120 डेज आफ्टर सोईंग. हे पीक मॅच्युअर किती दिवसामध्ये होतं? काढणीला किती दिवसामध्ये येते? 90 ते 120 दिवसात काढणीला येतं, डिपेंडिंग अपॉन व्हरायटी. त्या व्हरायटीनुसार काही व्हरायटी 90 दिवसाला, काही 100 दिवसाला, काही 110, काही 120 दिवसापर्यंत ते काढणीला येतं. आता ह्याची मॅच्युरिटीज आणि काढणीला आले आपल्याला कशावर ओळखलं जातं? तर इट इज हार्वेस्टेड व्हेन लीव्स टर्न येलो अँड स्टार्ट ड्रॉपिंग. त्याची पानं पिवळी पडलेली असतात आणि ती गळायला लागली की आपण ओळखायचं आता हे पीक काढणीला आलेलं आहे. द पॉट्स ऑल्सो टर्न येलो आणि ड्राय. येलो पण होतात आणि ते ड्राय होऊन जातात. आता हार्वेस्टिंग कसं करायचं? ॲक्च्युअली हार्वेस्टिंग प्रोसिजर बघा. हार्वेस्टिंग इज डन आयदर बाय पुलिंग प्लांट्स और कटिंग देम नियर ग्राउंड लेवल. एकतर काढणी करताना आपण ते पुलिंग करतो म्हणजे उपसतो, और जमीन लेवल लगत आपण कट करतो सिकलच्या साहाय्यानं. त्यानंतर द प्लांट्स आर हिप्ड और ड्रायड फॉर 2 to 3 days फॉर सन ड्राईंग. त्यानंतर ते काय केलं जातं? हे 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवलं जातं आणि त्यानंतर काय केलं जातं? हिप्ड म्हणजे त्याची काय केलं जातं? गंजी रचली जाते, आपण त्याला गंजी म्हणतो, हिप्ड. थ्रशिंग इज डन बाय मेकॅनिकल थ्रशर. मळणी मशीनमधून ते नंतर काय केलं जातं? मळणी त्याची करून घेतली जाते. पोत्यामध्ये उन्हामध्ये वाळलं जातं, परत पोत्यामध्ये भरून मार्केटला पाठवलं जातं. यील्ड. आता जर आपण प्युअर रेनफेड क्रॉप म्हणजे काय? पूर्णपणे पावसावर अवलंबून जर सोयाबीन केलं असेल तर उत्पादन मिळणार आहे आपल्याला 10 ते 15 क्विंटल पर हेक्टर. किती मिळतं उत्पादन? 10 ते 15 क्विंटल पर हेक्टर. आणि इरिगेटेड क्रॉप म्हणजे पूर्णपणे बागायती पद्धतीनं जर आपण सोयाबीन केलं असेल, पाणी देऊन केलं असेल तर 35 ते 40 क्विंटल पर हेक्टर उत्पादन आपल्याला मिळतं. त्यानंतर या पिकाच्या व्हरायटीज, वेगवेगळ्या जाती कोणत्या आहेत ते आपण बघूया. ब्राग, क्लार्क, पंजाब नंबर 1, सोयाबीन नंबर 4, MSS 13, त्यालाच काय म्हटलं जातं? फुले कल्याणी म्हटलं जातं. या व्हरायटी महत्त्वाच्या आहेत. आपल्याला ऑब्जेक्टिव्हला व्हरायटीचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. कमीत कमी 4 तरी व्हरायटी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. पेस्ट. या पिकावरती कोणकोणते प्रकारचे पेस्ट आहेत, किडी आहेत? तर आपल्या बुकमध्ये याचा मायनॉर अभ्यास दिलेला आहे. स्टेम बोरर म्हणजे या अगोदर आपण याचा अभ्यास केलेला आहे. स्टेम बोरर म्हणजे खोडाळी. लक्षात आलं? लार्वा इनिशियली फीड ऑन लीव्स, लॅटर ऑन बोर इनटू द स्टेम अँड फीड ऑन इनर मॅटर. त्याला आपण काय म्हणतो? हे नेचर ऑफ डॅमेज कशाचा आहे? स्टेम बोररचा. त्यानंतर ॲफिड आणि व्हाईट फ्लाय. ॲफिड आणि व्हाईट फ्लाय ह्या दोन काय आहेत? रस शोषण करणाऱ्या अळी आहेत. तर त्यांचा नेचर ऑफ डॅमेज कसा आपण बघितला होता? बोथ नीम्स अँड अडल्ट सक द सेल सॅप फ्रॉम द लीव्स अँड फायनली प्लांट लीव्स बिकम्स ड्राय. हे आपण पेस्ट आपण बघितलं होतं, त्याचं नेचर डॅमेज बघितलं, कंट्रोल मेजर आपण पाठीमागं बघितलेलं आहे. तर डिसीज ऑफ सोयाबीन. तर यामध्ये महत्त्वाच्या डिसीज आहेत. बॅक्टेरियल ब्लाइट, हा बॅक्टेरियल डिसीज आहे, बॅक्टेरियल ब्लाइट. त्यानंतर मोझॅक, हा व्हायरल डिसीज आहे सोयाबीनवरती येणारा. आणि त्यानंतर लिपस्पॉट आणि डाउनी मिल्ड्यू. लिपस्पॉट आणि डाउनी मिल्ड्यू हे 2 फंगल डिसीज आहेत. तर आज आपण सोयाबीन या पिकाचं विस्तृत कल्टिवेशन बघितलं. यामध्ये आपण बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, सॉइल, क्लायमेट, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, सीड रेट, स्पेसिंग, या सगळ्या स्पेसिंग, हार्वेस्टिंग, यील्ड, व्हरायटीज, पेस्ट अँड डिसीज याचा विस्तृत अभ्यास आपण केला. अगोदरच्या पिकाप्रमाणे याचा आपण विस्तृत कल्टिवेशन तयार करायचं आहे.